नमस्कार माऊली. नमस्कार. कुठं निघाले म्हणाव तुम्ही एवढ्या या काळोख्या रात्री घनदाट जंगलातून? कुणीकडे जायचा बेत होता आणि कुठं निघाले? जरा आपली ओळख या ठिकाणी करून द्या. नमस्कार मंडळी. अहो मंडळी, तुम्हाला म्हणतो मी नमस्कार. 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 जागे आहे ना सगळे? नमस्कार मंडळी. माझं नाव जनाबाई. मी रसायनीची राहणारी. पहा मंडळी, मी पायानं अशी पंगू आहे, परंतु मनामध्ये एक मोठी खंत होती. दरवर्षी माझ्या अंगणातून दिंडी यायची आणि दिंडी निघून जायची. असं वाटायचं की त्या दिंडीत जावं, नाचावं, बागडावं, गावं आणि एखाद्या पंढरीच्या विठुरायाचं डोलं भरून दर्शन घ्यावं, असं सतत मला वाटत होतं. पहा मंडळी, मी अशी पायानं पंगू असल्यामुळं मला त्या दिंडीत जाता येत नव्हतं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिंडी माझ्या अंगणातून जात होती. वारकरी त्या ठिकाणी भजनाच्या तालावर नाचत होते, बागडत होते, गात होते. मलाही असं वाटत होतं की मी पण त्यांच्या मध्ये जावं, नाचावं, परंतु काय करणार मंडळी. दिंडी माझ्या अशा डोळ्यासमोर मी दिंडीला पाहत होतो आणि डोळ्यामध्ये माझे मात्र अश्रू येत होते. असं वाटत होतं की एकदा तरी त्या पंढरपुरात जाऊन त्या विठ्ठलाचं एकदा तरी दर्शन घ्यावं. माझी खंत बघून माझे बंधू मला म्हणाले की ताई, तू घाबरू नकोस, तुला पंढरपूरला जायचं आहे ना, तुला वारी करायची आहे ना, मग मी तुला घेऊन जातो. पहा मंडळी, माझ्या भावानं मला अशी पाठीवर उचलून पंढरपूरला निघालो आम्ही. पण माऊली, तुम्ही एकट्याच आहात का? तुमच्या सोबत कोण आहे? नाही ना, आमच्या गावचे सुनील महाराज सुद्धा माझ्या सोबत आहेत. ते सुद्धा असेच माझ्यासारखे पंगू आहेत. पण सुनील महाराज एवढ्याला यायला हवे होते. मी तुमच्या पाठोपाठ निघालेत. हा, मी हात मारून पाहतो. पापात आणि हात मारून. सुनील महाराज, अहो सुनील महाराज.
हेच का माऊली तुमचे साथीदार? हेच सुनील महाराज. म्हणजे यांचा रस्ता तुमचा रस्ता आले होता, म्हणजे तुम्ही एकमेकाची तुमची भेट नाही झाली. हा, पण आता आम्ही ठरवलं होतं याच गावामध्ये आमची भेट होणार होती. नमस्कार महाराज. नमस्कार माऊली. बरे आहेत ना? हा, बरे. या महाराज. नमस्कार मंडळी. पंढरीची वारी म्हटली की प्रत्येक वारकऱ्याच्या मनाला असा एक आनंद होतो, अशी एक हुरुरी लागते की कधी मी एकदा पंढरपूरची वारी करतोय. वर्षानुवर्ष पंढरपूरच्या वाऱ्या या माझ्या दारासमोरून जात, परंतु पंढरपूरची वारी करणे ही गोष्ट काही शक्य नव्हते. कारण पायाने पंगू असल्यामुळे हे माझे दुःख पाहून माझी ताई फार दुःखी व्हायची. दादानी मला, ताईला मी सांगितले, अगं ताई मी पायाने अपंग आहे, पंढरपूरला जाताना वाटेमध्ये